स्वामींचं हे एकच चरण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीला, शुद्ध एकादशीला 2014 साली डोंबिवलीच्या माझ्या घरी भिंतीवरती आलं. आणि भिंतीवरती आल्यानंतर मी साफसफाई करत होते, मला कळलं नाही, पाणी टाकायला गेलं तर ते बाजूनी पडलं आणि चरण मला दिसलं. मग मी माझ्यावर 2 बायका होत्या, त्यांना म्हटलं तुम्ही जा, आता नका काही करू, पैसे घ्या, तुम्ही जा. तर त्या लोकांनी सगळ्या गावात जाऊन सांगितलं आणि इतकी गर्दी झाली त्या ठिकाणी की मला काही सुचेच ना. मग मी त्यांना आता घरात काय आहे तर अष्टगंध आणि तुळस होती. ती अष्टगंध आणि तुळस मी फक्त त्या ठिकाणी, त्याचा हा फोटो आहे. या ठिकाणी चंडीचा होम तिथे केलेला होता. त्याच ठिकाणी भागवत सप्ताहाचं माझ्याकडे वाचन झालेलं होतं, म्हणजे नुसतं निरूपण नव्हतं झालेलं, संहिता वाचन झालेलं होतं. आणि मी या ठिकाणी हे जे आहे ते 2 डोळे ते म्हणले आणि ते देवीनी उघडून ठेवलेले डोळे आणि ते डोळे उघड्या डोळ्यांनी ती कृपा दृष्टीने सगळीकडे बघते. असं ह्याच्या 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आता. आणि डोंबिवलीच्या घराचं घर पाडलं, ते डोंबिवलीच्या याच्यावरचं जे चरण होतं ते मी काढून घेतलं राघवाकडनं आणि सांगितलं, तर ते त्यांनी काढलं पण ते सलग नाही निघालं. मग ते सरळ मी त्याच्यावरती नरसोबाच्या वाडीला घेऊन गेले. त्या ठिकाणी सत्यदत्त पूजा केली आणि चरण त्या कृष्णेमध्ये विसर्जन केलं. पण तत्पूर्वीच जेव्हा पूर्ण होतं तेव्हा मी आणलेलं होतं प्रिंट आउट काढून, ते इथे आहे. आणि आता या ठिकाणी इथपर्यंत टाच आहे त्याची आणि या इथपर्यंत ही पाशी बोट मी नीट बघाल तर दिसेल. आणि आता तुम्ही नीट बघाल ना तर हे बोट खाली खाली यायला लागली आहेत आणि काही स्वामी सेवा करून घेत आहेत, तशी जमेल तशी. काही हे नाही झालं, म्हणजे तेव्हापासून माझ्या यात्रा सगळ्या पूर्ण झाल्या. स्वामींनी भरपूर काही दिलं, म्हणजे अनुकूल परिस्थिती सगळी. तर फक्त स्वामींची सेवा एवढंच राहिलेलं आहे आणि स्वामी ती जशी जमेल तसे करून घेतात. स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.